लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण माझा जरी लोकसभेचा 10 वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत. त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीयेत. तर जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार. तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची बीड जिल्हा अनेक वर्षांपासून बघतोय, गेल्या 5 वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली, तो क्षण आलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी भक्कम आहोत. 10 वर्ष लोकसभेत होता, ताईंना काय टिप्स दिल्यात? ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये. त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये. मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं. नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाची काही गरज आता मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच, कारण नवी इनिंग आहे. लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात, लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं. तुम्ही 10 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला, त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलंय पंतप्रधानांसोबत. नेमकं आता कशा प्रकारचं, कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठत्वावर केलं असं त्यांनी पण लोकसभेमधलं कामकाज पाहिलं. साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून 850 खासदार असतात. त्या खासदारांपैकी मी एक आहे. ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा. त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही. मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं जेवण मिळतं एवढं सांगू शकते. बाकी क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर सॉरी, काय प्लॅन आहे? आता तुम्ही इतर निवडणूक लढवणार नाही, तुमचा पुढचा काय प्लॅन आहे? एकच मुलगी आहे, तिला विचारतो. महिला आरक्षण, पत्रकारितेमध्ये सुद्धा निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं. आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते. त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा, बाकीच्या गोष्टी नंतर.